कालच्या दिवसाला आपण बघितलं होतं की भगवान बुद्ध यांचं ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झाले होते असे शाक्य असेल, कपिलवस्तू असेल, या आपल्या गावामध्ये किंवा आपल्या प्रजेच्या सानिध्यामध्ये सिद्धार्थ बुद्ध हे आले आणि त्यानंतर त्यांच्या मुलानं आपल्या बुद्धाला आपल्या संपत्तीमधला वाटा मागितला आणि त्यानंतर बुद्धानं आपल्या मुलाला सांगितलं की माझ्या पसे जे काही भौतिक गरजा पूर्ण करणारं किंवा काही जे धनसंपत्ती आहे हे अशी कोणतीही धनसंपत्ती माझ्यापाशी नाही, पण माझ्यापाशी असं काही धर्माचं आशीर्वाद, जे काही धर्माचं ज्ञान आहे माझ्यापाशी, त्याचा मात्र मी तुला वाटा देऊ शकतो, असं ते आपल्या मुलाला राहुलला म्हणतात. आणि त्यानंतर राहुल सुद्धा त्यांच्यासोबत परिवर्जा घेतो आणि त्यांच्यासोबत तो जातो. तर त्यानंतरचा पुढचा आज आपल्याला बघायचा आहे. तर बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न हे सुद्धा काल झालेलं होतं. त्या ठिकाणी सिद्धोधन यांनी पुरोहित आणि आपले मंत्री काही सिद्धोधनाला परत आणण्यासाठी पाठवलं होतं, परंतु त्या ठिकाणी बुद्ध मात्र हे कधीही न परत येणारे होते. त्यामुळं तो बुद्ध हे त्या ठिकाणून समोर निघाले. तर आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे की जे सिद्धोधनानं पाठवलेले जे पुरोहित असतील, तर हे पुरोहित बुद्धाला जे वापस आपल्या घरी नेण्यासाठी जे जे काही सांगतात, तर त्याला भगवान बुद्ध आज उत्तर देतात, ते आपण बघूया. महाराजाच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तर त्या ठिकाणी सिद्धार्थ काय म्हणतो की माझ्या आई वडिलांनी जे काही माझ्यावर माया केलेली आहे, मला जी माया लावलेली आहे, माझ्यावर ते प्रेम केलेलं आहे, तर त्या प्रेमाशी मी परिचित आहे, मी ते जाणतो आहे. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. यांचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. आता बुद्ध काय म्हणतात की माझ्यावरती जे काही प्रेम भाव असतील माझ्या आई वडिलाचे, हे मी जाणतो आहे, परंतु हे जे जग आहे, हे संपूर्ण जग आहे, हे दुःखामध्ये बुडालेलं आहे, दुःखाच्या सागरात बुडालेलं आहे. त्यामुळं या दुःखात बुडालेल्या सागराला, या दुःखात बुडालेल्या जगाला मला दुःखातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मी काही ना काहीतरी केलं पाहिजे, असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी पुरोहिताला म्हणतात. प्रियजनाचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही, परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पित्याची प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये एकदा तरी आपल्या जवळच्या माणसापासून वियोग करणं किंवा आपल्या जवळच्या माणसापासून निघून जाणं हे प्रत्येकाच्या नशिबी असते. एक ना एक दिवस प्रत्येक माणूस हा आपल्या नातलगाला सोडून जात असतो. तर त्याचप्रमाणे हा जो वियोग आहे तर हा अनिवार्य नसतो, म्हणजे कोणाच्या ह्याच्यात घडणारच नाही असं नसतो, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे. त्यामुळं जे काही वियोग असेल किंवा आमच्या जे दुरावा असेल, हे दुरावा जे उद्या घडणार आहे, कदाचित समजा कधी ना कधी समजा माणूस मरणारच आहे आणि मेल्याच्या नंतर त्याच्या आई वडिलापासून जे बी काही नातलग असेल त्याला सोडून जात असतो. तर त्याप्रमाणे मी उद्या कधीतरी सोडून जाणारच आहे आई वडिलाला, आणि त्यामुळं आज जरी गेलो तर काय फरक पडणार आहे, एकदा तर आमचा वियोग हा नक्कीच आहे, म्हणजे कधी ना कधी तरी मी माझ्या आई वडिलाला, मी माझ्या मुलाला, बायकोला सोडून जाणारच आहे. तर ते फक्त उद्याच जाणार, ते आज जात आहे, एवढाच फरक आहे, असं ते बुद्ध त्या ठिकाणी पुरोहिताला समजून सांगतात. परंतु महाराजाच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही, कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. त्या ठिकाणी नंतर काय म्हणतात बुद्ध की महाराजाला जे दुःख होण्याचं कारण तुम्ही मला म्हणत आहात की तुमच्यामुळे दुःख होत आहे, परंतु हे माझ्यामुळे दुःख नाही, तर हे दुःख जे आहे हे मी परत एकदा आलो तर आल्याच्या नंतर माझ्या वडिलाच्या किंवा माझ्या परिवाराच्या जे मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी विचार प्रगट झाला की माझा मुलगा आता वापस आला, ते तो आता जाणार नाही, येतो आमच्यासोबत राहील. तर हा जो विचार प्रकट झालेला आहे, तर या विचारामुळे त्याला दुःख झालेलं आहे, हे दुःख माझ्यामुळे झालेलं नाहीये, असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात.
यासाठी याबाबत आपले मत निश्चितच झाले पाहिजे। वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हे दुःखाचे कारण आहे। आणि त्यानंतर पुरोहिताला सिद्धार्थ गौतम बुद्ध काय म्हणतात की मी हे माझ्या आई वडिलांच्या दुःखाचं कारण आहे असं तुम्ही जे म्हणता तर हे खोटं आहे। माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या परिवाराला माझ्यापासून मी जातो म्हणून दुःख होत नाही, तर माझ्या आई वडिलांना किंवा माझे जे काही नातलग असतील यांना हे जे काही योगाची जी त्यांच्यापाशी व्याख्या आहे, त्यांच्या जे मनामध्ये आहे की माझा जे मुलगा चाललेला आहे आणि कधी ना कधी तो मुलगा जाणारच आहे, परंतु ते मान्य करत नाहीत। म्हणजे ते असं मान्य करत नाहीत की मुलगा किंवा मी भले समजा आई वडील सोडून जातील, कोणाचे मुलं अगोदर सोडून जातील, पण नातलग हे एकूण सोडूनच जाणारे असतात कधी ना कधी। आणि हे जे सत्य आहे, हे जे काही दुःख होणार असते, हे माणसाच्या जीवनातलं एक अटल सत्य असते। त्यामुळं या माणसाला हे जे काही कारण असतात, हे जे काही अशा प्रकारचे काही जे दुःख असतात, या दुःखाला माणसानं सामोरे गेलं पाहिजे, ना की ते दुःख करत बसलं पाहिजे। म्हणून मी जे जातो आहे याच्यामुळं माझ्या वडिलाला आईला दुःख होत आहे असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात। वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशाप्रमाणे सर्व प्राणी मात्राच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच, हे जर अपरिहार्य आहे, तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनाची ताटाटूट झाली तर दुःख करीत बसेल। आता या ठिकाणी उदाहरण सांगलं बुद्धाने त्या पुरोहिताला की एखादा आपण कुठेतरी जंगलामध्ये गेलेला असताना किंवा आपल्या घरी एखादे प्राणी असतील, पक्षी असतील, तर त्या पक्षासोबत किंवा त्या प्राण्यासोबत आपण थोडा वेळ जरी घातला तर त्या प्राण्यासोबत आपल्याला काहीतरी आपुलकी निर्माण होते। आणि तेव्हा जर आपुलकी निर्माण झाली तर त्यानंतर त्या प्राण्याला सुद्धा किंवा त्या पक्षाला सुद्धा आपण सोडून जर चाललो, जरी 5 मिनिटाचा आपला सहवास असेल, परंतु 5 मिनिटाच्या सहवासामध्ये आपले मन एकूण एकाला असे भिडतात, जे आपले एकूण एकाला जे काही लळा लागते, एकमेकाला जे माया लागते, तर त्या मायामुळं 5 मिनिटाच्या नंतर जरी आपण त्या प्राण्यापासून किंवा पक्षापासून आपण जर दूर जात असेल तर तेव्हा आपल्याला मात्र दुःख होते। परंतु माणसानं हे कधीही जाणलं पाहिजे की हे जे प्राणी आहे मला 5 मिनिटासाठी माझ्या जीवनामध्ये आलेला आहे। एखादा पक्षी असेल ते 5 वर्षासाठी माझ्या जीवनामध्ये आला असेल, एखादा माणूस असेल तर ते माझ्यापाशी 10 वर्षे 20 वर्षासाठी 50 वर्षासाठी माझ्यासोबत आलेला असेल, माझ्या याच्यामध्ये विचारामध्ये आला असेल, माझ्या मायेमध्ये आला असेल, पण कधी ना कधी ते एकूण एकाला सोडूनच जाणार आहेत। आणि हे अटल या जीवनातलं सत्य आहे, हे आपण मानलं पाहिजे। आणि म्हणूनच अशा वियोगामुळे अशामुळे तयार होणारे जे काही वियोग असतात, जे काही दुरावा असते, तर अशामुळे माणसानं दुःख नाही करायला पाहिजे असं बुद्ध त्या ठिकाणी समजून सांगतात। माणूस स्वप्नजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो, हे मानव जातीची कहाणी आहे। जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार। आता या ठिकाणी परत आणखी बुद्ध काय म्हणतात पुरोहिताला की माणूस हे अगोदर कोणत्या तरी जन्मात असतो आणि कोणाच्या तरी सोबत असतो, नंतर ते या जन्मामध्ये येतो आणि कोणाच्या तरी सोबतीला येतो, आणि त्याच्यानंतर या जन्मातून कोणी ना कोणीतरी एखादा माणूस तो सोडून जातो आणि पुढच्या जन्मामध्ये दुसऱ्याच कोणाच्या तरी सोबतीला येतो। तर हे जे काय आहे हे जिंदगीमधलं अटल सत्य आहे। आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा आज माझ्या आई वडिलाला सोडून गेलेलं चालत आहो, किंवा याच्या अगोदरच मी जेव्हा संन्यास घेतला, मी जेव्हा परिवर्तन घेतली, तेव्हाच मी माझ्या आई वडिलांना सोडून गेलेला आहे, मी गृहत्याग केलेला आहे। त्यामुळं माझ्या आई वडिलाचं किंवा इतर लोकांचं जे काही अशा प्रकारचे दुःख करत बसतात, हे दुःख म्हणजे करण्यासारखं नाही आहे, किंवा करून काही याच्यावरून भासणार नाही, काही होणार नाही। कारण हे जे दुःख असते, तर हे दुःख निर्माण होण्याचा जी वियोग असते, तर हा वियोग प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येणारच आहे असं बुद्ध म्हणतात। प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता। आणि ज्या वेळेस माणूस असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, हा जन्माला येतो आणि जेव्हा तो जन्माला येतो त्याच वेळेस निश्चित झालेला असते की तो एक दिवस मरणार आहे। म्हणजे एखादी गोष्ट ज्या वेळेस ती निर्माण होते आणि जेव्हा ती निर्माण होते त्याच वेळेस ठरलेलं असते, काय म्हणतात विधीचं एक विधान म्हणल्यासारखं, की त्याच वेळेस ठरलेलं असते की ते गोष्ट निर्माण झाली म्हणजे ती वस्तू कधी ना कधी नष्ट होणार। त्याचप्रमाणे एखादा माणूस जन्माला आला त्याच वेळेस ठरवलं जाते की ते माणूस एक ना एक दिवस, भले समजा कोणी 2-4 तास जगते, कोणी 2-4 महिने जगते, कोणी 2-4 वर्ष जगल आणि कोणी 20, 40, 50, 100 वर्ष जगल, परंतु एक ना एक दिवस त्याला सोडूनच जाणं आहे।
त्यामुळं अशा प्रकारचं काही योग करणं किंवा योगाबद्दलचे काही दुःख करणं हे व्यर्थ आहे असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. एक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूची अविभाज्याने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुख प्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल असतो. आणि या ठिकाणी परत बुद्ध सांगतात की या जगामध्ये माणसाला काळ हा कधी ना कधी येतच असतो. जेव्हा माणूस जन्माला आलं तेव्हा त्याच्यावर कधी ना कधीतरी काळाची झडप बसणार आहे आणि तो कधी ना कधी ते आपल्याला किंवा या जगातून सोडून जाणार आहे. मग भले मी समजा कोणी लवकर जात असेल तर कोणी उशिरा जात असेल, परंतु जाणार तर आहे, नक्कीच आहे. त्यामुळे मग लवकर गेलं काय आणि उशिरा गेलं काय, आपण त्याचे दुःख कशाला करत बसायचं. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे, परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अत्यधिक अन्न स्वीकारणे इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. आणि त्यानंतर बुद्ध हे सुद्धा म्हणतात की माझ्या वडिलांनं मला सांगितलं होतं की मी माझ्या याच्यातलं राज्यातलं जे काही धन दौलत असेल तर ते धन दौलत मी तुला देतो, तुला कशाची कमी आहे. आणि तू आता आला तर परत जाऊ नको, तू येतच राह. तुझे काही भिक्षुगण असतील, जे काही भिक्खू असतील ते सुद्धा आपल्या इथं आरामात बसून खाऊ शकतात, कितीतरी दिवस कितीतरी वर्षे. एवढी धनसंपत्ती आपल्याकडे आहे. असं जे वडिलांना सिद्धार्थाला म्हणलं होतं ते याच्यावर सिद्धार्थ त्या ठिकाणी म्हणतात की जरी माझ्या वडिलांनी पूर्ण संपत्ती मला देऊ केली असती, परंतु हे जी वस्तू आहे, हे जे काही धनसंपत्ती आहे, तर हे एक एकमात्र वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्या जवळ ठेवल्याच्या नंतर आपल्या जीवनात फक्त दुःखच निर्माण होतील, सुख कधीही भेटणार नाही तोपर्यंत समजा ती वस्तू आपल्याकडे आहे तोपर्यंत. त्याच्यामुळं हे जे वस्तू आहेत ही वस्तू म्हणजे महत्वाचं एक दुःखाचं कारण आहे. आणि त्यामुळं मला एका टायमाला जेवायला जेवढं लागते किंवा माझ्या शरीराला ऊर्जा निर्माण करण्यासाठी जेवढं अन्न लागते एका वेळेला तेवढंच अन्न मला पाहिजे आणि तेवढ्याच माझी जी काही गरज आहे ती गरज पूर्ण होणार आहे असं त्या ठिकाणी तो बुद्ध आपल्या पूर्विकाला म्हणतात की माझ्या आई वडिलांना जाऊन सांगा की कोणत्याही प्रकारचं तुम्ही दुःख करू नका. जो राज्याधिकार अभ्यासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. आता त्या ठिकाणी नंतर आणखी काय म्हणतात की या जगामध्ये जसं दुःख आहे आणि दुःखाचे मेन कारण म्हणजे काय सांगितलं की त्यामध्ये चिंता, द्वेष, एकोणएकाचा द्वेष करणं, एकोणएकाची चिंता करणं. आणि अशा गोष्टीमुळं जे एकोणएकाचा चिंता करते, जे माणूस एकोणएकाचा जे द्वेष करते, तर यामुळं आपलं मन सर्वात पहिले थकते. आणि मन जेव्हा थकलं तर माणसाचं शरीर सुद्धा थकते आणि अशामधून दुःख निर्माण होतात. आणि अशा सेवेच्या भक्तीमुळं अन्याय उद्भवतो, म्हणजे एकोणएकावर आपण अन्याय केलं असं उद्भवतो आणि तो प्रज्ञावंताने स्वीकारणे. अशा प्रकारचं जे काही अन्याय असं म्हणजे एकोणएकाच्या सहवासात राहणं किंवा एक दुसऱ्यापाशी राहणं, हा जो प्रज्ञा हा जो जे काही विषय आहे, हे जे काही एक स्वीकारण्याचं जे काही कारण आहे, तर हे कारण एखादा जो प्रज्ञावंत माणूस आहे, ज्यांच्याकडे प्रज्ञा आहे, शील आहे, करुणा आहे, जो एक बुद्ध आहे, तर अशा व्यक्तीला असे काही जे स्वीकारणं किंवा आपल्या परिवारासोबत राहणं हे उचित ठरणार नाही असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो, मिष्ठान भोजन विष कालवल्यासारखे वाटते, कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीने ग्रासल्यासारखी वाटते. त्यानंतर आता सिद्धार्थ हे बुद्ध झाले होते. जेव्हा सिद्धार्थ होते आणि आपल्या घरी होते म्हणजे परिवर्तीचे अदुगर, तर त्यांच्याकडे पूर्ण सोन्याचे जेवण्यासाठी ताट, सोन्याचे त्यांचे जे आसन होते ते आसन, त्याच्यावर मखमलीचे असतील, हिऱ्याने जवाऱ्याने जे जडलेल्या काय म्हणतात त्याला आपण जे आथरण पांघरणं असतील असे, किंवा त्यांचं जे भोजन होतं ते एकदम मिष्ट अन्न होतं, एकदम गोड पदार्थाचं, म्हणजे तूप काहीतरी समजा हे असेल चांगले समजा काय काजू बदाम असं टाकून हा सिद्धार्थ पहिला खात गेला. परंतु आता सिद्धार्थ या ठिकाणी बुद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे बुद्ध काय म्हणतात की जो काही सोनेरी प्रासाद आहे किंवा काही जे सोन्याची जे काही वस्तू आपल्या इथं आहेत, तर हे सोनं म्हणजे सोन्याचा कलर कसा असते, पिवळा असते. त्यामुळे हे सोन्याचे जे काही अलंकार असतील, जे काही सामान असतील, वस्तू असतील, तर हे वस्तू मला एखाद्या आगीसारखे दिसतात. जशी आग ही पिवळी असते, पिवळी लालसर असते,
आणि सोनं सुद्धा पिवळं असते, त्याच्यामुळे हे सोन्याच्या पूर्ण वस्तू मला एखाद्या आगीसारख्या वाटतात. आणि आगीच्या जवळ कोणाला उभं टाका वाटते का? हिवाळ्यामध्ये थोडं जवळ उभं टाकते, पण थोड्याशा कमी शेकाजवळ. जास्त शेका असेल तवा सुद्धा जवळ आपण उभं टाकत नाही. त्याचप्रमाणे मिष्टान भोजन जे काही गोड गोड पदार्थ असतील, तूप जे काही तुपापासून बनवलेले असतील, काजू बदाम बनवलेले असतील, असं जे काही जेवण असते, तर हे जेवण मला विष कालवल्यासारखं वाटते आता. कारण तर माझं साधं जेवण तुम्हाला बरं आहे की मी अर्धा घरी जावायची, भिक्षा मागायची, अर्धा घरापासून काहीतरी भिक्षा थोडीफार गोळी करायची, आणि जेवढं माझ्या शरीराला फक्त ऊर्जेसाठी निर्माण करावं, ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे काही लागते माझ्या शरीराला, तर तेच फक्त मी खाल्लं पाहिजे. कोणत्याही प्रकारची लालसा नाही केली पाहिजे, किंवा कोणत्याही प्रकारचा मी जे एक हव्यासा नाही केला पाहिजे, किंवा एखादं जे काही मला गोड गोड पदार्थ खाण्याचं जे काही एखादी भूक आहे, तर ही भूक माझ्यापाशी नसली पाहिजे, असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. आणि परत असे सुद्धा सांगतात की कमल फुलांनी आच्छादलेले काही शय्या असतील, म्हणजे माझे जे काही झोपण्याचं बसण्याचं जे बी काही बिछाना असेल, जे काही ठिकाण असेल, तर हे ठिकाण जेव्हा तो सिद्धार्थ होता आणि एका राजाचा मुलगा युवराज होता, त्यावेळेस रोज फुलांना आच्छादलेला, म्हणजे फुलं टाकून त्याला झोपण्यासाठी जे जागा बनत गेली. परंतु आज ते फुलं टाकलेली जी काही जागा आहे, ती मला झोपण्यासारखी जे जर झोपण्यासाठी सर मला दिली, तर ते एखाद्या मगरीने ग्रासल्यासारखी वाटली आहे. म्हणजे मगरीचं जे शरीर असते की नाही, कसं असते, काट्यासारखं असते बघा. त्याच्यावर आपण बसू शकतो का मगरीवर एखाद्या? कारण त्या मगरीचे जे टपर असतात वरचे, त्याचे जे शरीराची रचना तशी असते की त्याचे टपर आपल्याला बुडल्यासारखे होतात. आणि बुद्ध म्हणतात की मला सुद्धा जे फुलाने एखादं तयार केलेलं जर काही आसन असेल, जे काही शय्या असेल, झोपण्याची काही जागा असेल, तर ही फुलानं तयार केलेली जागा मला एखाद्या मगरीच्या म्हणजे मगरीसारखी दिसते, असं त्या ठिकाणी हे बुद्ध या सांगतात. आता त्यानंतर हे आतापर्यंत बुद्धानं त्या मंत्र्याला उत्तर दिलं होतं. आता त्यानंतर परत ते मंत्री आणखी बुद्धाला काहीतरी बोलतात. तर ते भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यावर मंत्र्याने उत्तर दिले. आतापर्यंत जे काही बुद्धाने त्या मंत्र्याला, पुरोहिताला सांगितलं होतं की माझ्या जीवनामध्ये दुःख कसं निर्माण होते, माझे आई वडील कसे दुःखी होतात, तर ते दुःखी माझ्यामुळे होत नाहीत, तर ते आपल्या योगामुळे होतात, असं जे सांगतात. तर त्याच्यानंतर भगवान बुद्धाला आणि ज्ञानाला, म्हणजे त्यांचे जे काही त्याने जे मिळवलेले ज्ञान होतं, तर त्या ज्ञानाला निरीच्छ आणि तर्कशुद्ध, म्हणजे प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये गौतम बुद्धानं उदाहरणं देऊन जे समजून सांगितलं होतं, तर हे काही सर्व प्रवचन ऐकल्यावर मंत्र्यानं त्यांना काही उत्तर दिलं. तर ते आपला हा निश्चय अति उत्तम आहे, तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य आहे. आपण पित्याला त्यांच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपलं कर्तव्य होऊ शकत नाही. आणि त्यानंतर ते मंत्री बुद्धाला परत काय म्हणतो की आपण जे काही म्हणता, तर हे उत्तम आहे, चांगलं आहे, आणि आता जे तुम्ही सोडून जाणार आहात आणि तुम्ही जे काही मार्ग जे शोधून काढलेला आहे, तर ते सुद्धा यावेळी योग्य आहे, काहीही हरकत नाही. परंतु याच्यानंतर जेव्हा काही तुमचे आई वडील म्हातारे होतील, वयोवृद्ध होतील, आणि त्यावेळेस मात्र त्यांच्या मुलाचं कर्तव्य असते की आपल्या आई वडिलांना, म्हातारे झालेल्या आई वडिलांना आपण सांभाळायला पाहिजे, आणि हे मात्र तुम्ही कर्तव्य पूर्ण करू शकत नाही, असं मंत्री बुद्धाला त्या ठिकाणी म्हणतो. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही, हे कर्तव्य संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्या इतके कुशल नाही, कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टाचा त्याग करीत आहात. त्यानंतर आणखी मंत्री त्या बुद्धाला काय म्हणतात की तुमचं जे काही दूरदृष्टी आहे, किंवा तुमची काही दृष्टी आहे, तर ही दृष्टी ही जवळची बघणारी नाहीये, खूप दूरपर्यंत, खूप लांबपर्यंत बघणारी तुमची दृष्टी आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे या संपत्तीचा, तुमच्यापाशी जे होती संपत्ती किंवा आपल्यापाशी असणारी संपत्ती, जे काही सुख असेल, याचा तुम्ही जे त्याग केलेला आहे, तर हे तुमच्या दृष्टीनं एकदम बरोबर आहे, कारण त्यामुळं दुःख निर्माण होतात, हे आम्हाला पटलेलं आहे. परंतु अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य आणि उद्दिष्टाचा त्याग करीत आहात, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही इकडचं आपल्या घरचं काहीतरी जे गोष्टी असतील, अशा गोष्टीचा तुम्ही त्याग करत आहात, हे त्या ठिकाणी बुद्धाला म्हणाले.
दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोंगाचा उपयोग घेणे हेच योग्य आहे. आणि त्यानंतर ते मंत्री असे सुद्धा बुद्धाला म्हणतात की काही लोक असे म्हणतात की या जगामध्ये पुनर्जन्म आहे, आत्मा आहे, परंतु काही लोक असे म्हणतात की या जगामध्ये पुनर्जन्म वगैरे नावाची कोणती वस्तू नाही आहे, पुनर्जन्म माणसाचा होत नाही आहे आणि तसाच मग आत्मा सुद्धा माणसाची नसते. आणि हे सर्व जग जे आहे या द्विधा मनस्थितीमध्ये फसलेलं आहे की नेमकं पुनर्जन्म आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. आणि त्यामुळं तुम्ही जे हे मार्ग निवडलेला आहे तर हे मार्ग योग्यच राहणार आहे. तर तुम्ही नेमके याच्यातून काय नेमकं काय आहे याबद्दल तुम्ही शोध लावा, तुम्ही नवीन काहीतरी तयार करा, तुम्हाला काहीतरी पटलं पाहिजे, तुम्हाला याचं ज्ञान झालं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला जे काही समजलेलं आहे त्या समजण्याचा फायदा सर्व जगाला झाला पाहिजे आणि सर्व जग हे दुःखमुक्त झालं पाहिजे. त्यामुळं तुमचं जे काही आता घेतलेला निर्णय आहे तर हे निर्णय तुमचा योग्यच आहे असं त्या ठिकाणी मंत्री म्हणतात. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला असे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ, पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशयास मुक्ती मिळाली आहे. आणि त्यानंतर मंत्री काय म्हणतात की या जगामध्ये एकदा मेल्याच्या नंतर जर समजा परत आपला जन्म होत असेल आणि असं जर खरं असेल तर कमीत कमी आपल्या हे जे काही तुम्ही शोधून काढलेलं आहे तर याच्यातून त्यांची मुक्ती होईल. किंवा समजा कदाचित समजा पुढे जन्म बी नसेल, फक्त एकच जन्म माणसाला असेल तरी सुद्धा या जन्मामध्ये माणूस तुमचं जे काही प्रवचन आहे तर ते प्रवचन ऐकून माणसं चांगल्या पद्धतीने राहतील आणि या जीवनातलं आपलं कल्याण या जीवनात करून घेतील, हे सुद्धा खरं आहे. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी सर्व धर्म श्रम व्यर्थ होत. आता या ठिकाणी परत ते पुरोहित आणि मंत्री काय म्हणतात की सर्व ज्या काही वस्तू असतात तर ह्या वस्तू काही वाईट असतात, काही चांगल्या असतात, काही दुःख देणाऱ्या असतात, काही सुख देणाऱ्या असतात. तर अशा काही स्वाभाविक जे काही वस्तू आपला गुणधर्म दाखवतात तर त्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झालेले आहे, त्या अर्थी आपलं सर्व काही श्रम हे व्यर्थ आहे. म्हणजे आपण जी एवढी काही मरमर करतो की हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते माझं, हे माझं, असं फलानं ढिमकानं जे करतो तर हे एवढं जे आपण करतो तर हे सर्व एक निष्फळ आहे, हे काहीही कामाचं नाही असं बी त्या ठिकाणी ते मंत्री म्हणतात. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूची ही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील, त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे निर्माण होत नाहीत काय. त्यानंतर परत आणखी त्या ठिकाणी मंत्री म्हणतो की आपले जे इंद्रिय असतात, इंद्रिय म्हणजे ज्या ज्या गोष्टीपासून किंवा ज्या ज्या वस्तूंना आपल्याला बाहेरच्या संपर्कामध्ये येऊन त्या गोष्टीची जाण होते अशी इंद्रिय. म्हणजे त्याच्यामध्ये आपला एक डोळा, डोळ्यांना आपल्याला दुरून बी समजा कोणी येत असेल किंवा एखादं काहीतरी एखादं झाड असेल किंवा एखादं टेकडं असेल, हे दुरूनच बघून आपल्याला समजते की यार तिथं टेकडं आहे किंवा तिथून एखादं जनावर येत आहे किंवा एखादा ओळखीचा माणूस येत आहे, हे आपल्या डोळ्याला समजते, हे एक इंद्रिय. त्याच्यानंतर कान, आपण डोळे बंद जरी केले आणि समजा एवढा कोणतरी आवाज दिला तर त्या आवाजावरून आपल्या कानानं आपल्याला समजते की मला कोणतरी आवाज दिलेला आहे आणि हा आवाज मला ओळखीचा वाटतो आणि हा आवाज याचा अमक्याचा आहे, ढमक्याचा आहे, कोणाचा तरी आहे म्हणून. म्हणजे आपल्याला समजते की त्याचप्रमाणे समजा नाक, नाक बघा 2-4 घर सोडून पलीकडे जरी असेल आणि 2-4 घराच्या पलीकडे समजा एखादी भाजीला फोडणी बसली की आपल्या नाकात तेव्हा समजते की त्या ठिकाणी भाजीला फोडणी अशी अशी बसलेली आहे. आणि मग माणूस तर्क वितर्क बी काढते की ही भाजी याची असेल, त्याची असेल, ही डाळ असेल, दुसरं काही असेल, काढते की नाही, समजते की नाही, दुसऱ्याच्या घरातलं दिसते की नाही आपल्याला न बघता. तर हे जे काही इंद्रिय असतात तर हे इंद्रिय आपल्या बाजूचे जे काही परिसर असते
तर त्या परिसराला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते किंवा जाणून ते आपल्या मनाला सांगत असते की बाबा असं असं घडायलंय, असं असं होत आहे. आणि हे जे इंद्रिय आहेत तर हे इंद्रिय वृद्धापकाळ किंवा जे दुःखात काही असे गेल्यामुळं त्यांच्याशी जे गोष्टी काही निगडीत झालेल्या आहेत या इंद्रियामुळं, तर अशामुळं या इंद्रियामुळं आपल्याला काहीतरी बदलता येते किंवा बदलता येत नाही, हे सर्व काही याच्यावर अवलंबून असते. आणि या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे निर्माण होत नाहीत काय, म्हणजे आपल्याला कळत नाही काय, म्हणजे आपल्याला कळतेच की नाही. कान डोळे बंद जरी केले तरी कानांना बरोबर ऐकून आपण समजून घेतो की कोणतरी माणूस आपल्याला आवाज देत आहे. किंवा एवढंच नाही, आपले कान बी बंद केले, डोळे बी बंद केले, नाक बी दाबून धरला आपण, आणि तेवढ्यामध्ये समजा एखादी हवा आली असेल, साधी हवा, त्या हवेचं काहीही वजन नसते, आणि ती हवा आपली हलक्यामध्ये हवा आली आणि आपल्या शरीराला जर टच झाली तर आपल्याला तेव्हा समजते अरे हवा सुटली, समजते की नाही. म्हणजे हे त्वचा सुद्धा एक इंद्रिय आहे, हे सुद्धा ओळखून घेते. एखाद्या झाडाखाली आपण बसलो असेल आणि झोप लागली असेल, तेवढ्यात हवा येऊन एखाद्या झाडाचं पान जर आपल्या शरीरावर पडलं तर तेव्हाच आपल्या त्वचेला कळते की अरे एक झाडाचं पान तुटून आपल्या अंगावर पडलेलं आहे, समजते ना. तर हे जे काही आहे तर हे न बदलण्यासारखं आहे, हे खरं आहे. त्याच्यामुळं याच्यामधून काही जे दुःख असतील, काही जे असेल याच्यामधून दुःख करून घेण्यासारखं असं काहीही नाही. पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो, ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगात निर्मिती करतात. आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पाणी आहे आणि ते पाणी जर एखाद्या आगीवर टाकलं तर आग राहील की विजल, विजल्या जाते. पाण्यावर समजा आपण त्या विस्तवावर समजा पाणी टाकलं ते आग ते विजून जाईल, बरोबर आहे की नाही. परंतु त्याच आगावर पाणी जर ठेवलं आपण तर त्या पाण्याची वाफ सुद्धा तयार करते, म्हणजे हे दुहेरी क्रिया. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या सहित साकार होते, तो आत्म्याशी संलग्न असतो, हे स्वाभाविक होते असे प्राज्ञ सांगतात. प्राज्ञ म्हणजे जे जाणकार आहेत, जे बोध आहेत, जे भगवंत आहेत, असे माणसं सांगतात की एखाद्या समजा गर्भामध्ये एखादं मूल जर वाढत असेल तर त्यावेळेस त्यांचे जे असले त्या मुलाला, बाळाला जे हात निर्माण होतात, पाय निर्माण होते, त्याचं पोट निर्माण होते, त्यांचे डोळे निर्माण होतात, त्यांचे कान नाक निर्माण होतात. तर हे एक सरप्राईज म्हणजे काय म्हणतात, एक आश्चर्यचकित आहे की नाही. कसं होत असेल, माणूस घडवतो का? माणूस एखाद्या दगडाला घडू शकतो, परंतु मानवाला घडवते का? नाही घडवत. पण तरीही काहीही आपल्या हातात नसून सुद्धा ऑटोमॅटिक मात्र तो मुलाला बरोबर पाय, हात, डोळे, कान, नाक बरोबर तयार होते आणि नंतर तो माणूस बनतो. तर हे सुद्धा एक स्वाभाविक आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगतात. काट्याचा अनुचितदारपणा कोण उत्पन्न करतो, पशु पक्ष्याचे निरनिराळे स्वभाव कोण बनविते, हे सर्व स्वभावात उत्पन्न होते, त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल. आता प्रत्येक माणसाला इच्छा पाहिजे, म्हणजे इच्छा असते की मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, किंवा मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मी असं केलं पाहिजे, मी तसं केलं पाहिजे, हे इच्छा असतात. परंतु सगळेजण हे विसरलेले असतात की एखादा काटा जरी असेल तर त्या काट्याला समोर आणी राहते, बघा राहते की. तर त्या काट्याची आणी तू कोण तयार करतो? एखादा माणूस तयार करतो का? नाही करत. परंतु तरीही त्या काट्याला आणी होते ना. म्हणजे हा स्वाभाविक एक जीवन आहे. ज्याप्रमाणे समजा एखादी पक्षी असतील तर त्या पक्षामध्ये समजा एखाद्या चिमणीचा आवाज वेगळा असते, पोपटाचा आवाज वेगळा, मोराचा आवाज वेगळा, अलग अलग पक्षाचे अलग अलग आवाज असतात. तर सगळ्या पक्षाचे एकच आवाज का नसतात, अलग अलग का आवाज असतात? तर हे या जगामधील एक असाधारण अशी एक गोष्ट आहे आणि हे एक स्वभाव आहे. तर या स्वभावाला कोणीही बदलू शकत नाही. हे ऑटोमॅटिक समजा निर्माण होणारी जी काही गोष्ट असते, मग हे सर्व काही ऑटोमॅटिक निर्माण होत असेल तर सर्व काही ऑटोमॅटिक निर्माण झाल्याच्या नंतर म्हणजे आपण होऊन जर तयार होत असं, तर जे या जगामध्ये सर्वच काही आपण होऊन तयार होते आणि सर्वच काही आपण होऊन जगात तयार होत असेल तर मग आपण इच्छा कशाला करायची? आपल्या नशिबात असेल तर आपल्याला खायला मिळेल, आपल्या नशिबात नसेल तर मग आपण भूक राहील, एका वेळेचा आपण भूक झोपल. परंतु
तरी सुद्धा आपण मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं तसं म्हणजे माणसाच्या इच्छा निर्माण करतो आणि ज्या ठिकाणी माणसाची इच्छा निर्माण होते त्या ठिकाणी दुःखाला सुरुवात होते. इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय? जो जगाला गतिमान करतो तो त्या गतीला विरोध करतो. आणि त्यानंतर परत आणखी मंत्री त्या ठिकाणी म्हणते की बाबा खरं आहे या जगामध्ये जर एखादी सृष्टी कोणत्या तरी ईश्वरानं निर्माण केलेली आहे किंवा आत्मा हा जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे की एखादा समजा हे सृष्टी जर समजा कोणी निर्माणच केलेली नाही आहे, हे जर सर्व स्वाभाविक आहे, समजा हे आपण होऊन सगळं तयार होणाऱ्या जर गोष्टी असतील आणि हे सगळं जर असेल तर या जगामध्ये प्रयत्नशील राहण्याची काय गरज आहे? म्हणजे कोणते तरी समजा आपल्याला काहीतरी मिळावं, काहीतरी आपल्याला भेटावं असे जे काही विचार करतो, ही विचार करण्याची काय गरज आहे? जो जगाला गतिमान करतो म्हणजे या जगामध्ये जे काही समजा असं ठरवत असेल, जसं एखाद्या काट्याला हानी बनवत असेल, पक्ष्याचा आवाज वेगवेगळा करत असेल, त्याच्यानंतर प्राण्याला 4 पाय देत असेल आणि माणसाला 2 पाय देत असेल, हे कोणी आपण होऊन देते का? हे ऑटोमॅटिक समजा निसर्गाकडून घडते आणि निसर्गाकडून हे सर्व काही घडत असेल तर मग याच्या विरुद्ध आपण जाऊन काय फायदा होणार आहे? काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोघीचेही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनाशयास होते पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानाच लाभते. आता या ठिकाणी असे सुद्धा काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे हे एक आत्म्याचा भाग आहे. म्हणजे आत्मा असली की ते कोणत्या तरी शरीरामध्ये प्रवेश करतो, जन्माला येतो आणि परत नाश पावतो आणि आणखी दुसऱ्या शरीरात जातो, आणखी परत जन्म घेतो. आणि अशासारखं जर असेल तर हे जन्मास येणं विनाशयात होते आणि मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानाच होते. म्हणजे अशा प्रकारचं जे स्वभाव आहे मानवाचा, जे सृष्टीचा जो स्वभाव आहे त्या सृष्टीनुसार माणूस हा जगायला येतो किंवा जन्माला येतो, परंतु मोक्ष प्राप्ती हा प्रयासाने लागते. म्हणजे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मोक्ष मिळालं की नाही पाहिजे, जसं ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की माणसाला 84 लाख वेळेस एक माणूस जन्माला येतो. जोपर्यंत तू चांगले कर्म करत नाही तोपर्यंत ते पुढच्या कर्मामध्ये जात नाही किंवा पुढच्या चांगल्या गुणामध्ये जात नाही. आणि अशा प्रकारे आपण कितीही प्रयत्न केले तरी असं काही फायदा नाही. फक्त आपण चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा, चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा, चांगलं विचार करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये याचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे. आणि ते फळ मिळून आपण काहीतरी चांगल्या म्हणजे मोठ्या घरात म्हणा, मयाळू घरात म्हणा, दानवीर घरामध्ये म्हणा किंवा एखाद्या श्रीमंत घरामध्ये आपण जन्माला गेलो पाहिजे. आणि आपल्याला जे काही या जन्मामध्ये कोणत्या सुखसाई मिळाले नसतील तर ते आपल्याला पुढे मिळणार पाहिजे. तर ते अशा प्रकारचे जे काही मोक्ष प्राप्ती आहे याच्यासाठी आपण धडपडलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण जगलं पाहिजे. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजाचे ऋण फेडतो, तसे तो विद्यार्जनाने ऋषीचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो. मनुष्य ह्या 3 ऋणाचे ओझे घेऊन जन्माला येतो, या ऋणातून मुक्त होतो, त्यालाच खरी मुक्ती मिळते. आता या जन्मामध्ये मानवाला खरी मुक्ती केव्हा मिळते तर याच्या संदर्भातलं काही उदाहरण असेल तर ते उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनुष्य हे संपत्ती निर्माण करून, जेव्हा माणूस जे म्हणतो की आम्हाला हे कमवायचं ते कमवायचं, घर बांधायचं, प्रॉपर्टी घ्यायची, शेत घ्यायचं, तर हे जे माणूस कमावतो तर हे कमावण्यामागं काय हे असते, साध्य असते की आपल्या काही पूर्वजनाचं काही पूर्वीचं किंवा पूर्वजनाचं काहीतरी समजा हे असेल, ऋण असेल आपल्यावर, म्हणजे काही ना काहीतरी त्याचं आपल्यावर कर्ज असेल तर ते कर्ज आपल्यावरच असते हे आपल्याला माहित नसते, परंतु ते कर्ज असते म्हणून आपण या जन्मामध्ये मला हे कमवायचं ते कमवायचं याचा धाव आपल्याला लागत असतो. आणि त्याचप्रमाणे जर एखादा माणूस शिक्षण घेण्याची जिद्द करत असेल किंवा त्याला असं वाटतं की मी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं, जास्तीत जास्त एखादं काहीतरी शिकावं, तर असा जो काही करत असेल कोणी माणूस तर तो माणूस मात्र एखाद्या ऋषीचे कर्ज फेडतो. ऋषी म्हणजे जे काही संन्यासी असेल, जे काही एखादा बुद्ध असेल तर त्यांचे कर्ज फेडतो. आणि त्यानंतर एखादं जर कोणी यज्ञ करत असेल, जो काही एखादं काही मंत्र जाप म्हणा काही ना काही करत असेल तर तो माणूस एखाद्या देवाचे ऋण फेडतो. म्हणजे त्या देवाचे कर्ज त्याच्यावर असते तर तो फेडण्यासाठी हे असे कर्तव्य असे कर्म करतो.
आणि त्यामुळं अशा प्रकारचे जे काही 3 कर्ज असतात, 3 प्रकारची जी ऋण असतात, तर या फक्त 3 प्रकारचे असलेल्या कर्जामध्ये ऋणामध्ये माणूस पूर्ण आयुष्यभर झटत राहतो, असं हे या ठिकाणी म्हणल्या जाते. अशा प्रकारे सुज्ञाच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरीही त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. आणि त्यामुळं या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे सुज्ञाच्या मते म्हणजे चांगल्या शहाण्याच्या मते किंवा चांगल्या जाणकाराच्या मते काय की या नियमक्रमानुसार किंवा अशा पद्धतीनुसार जो प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते. परंतु जे आपल्या शक्तीचे प्रयत्न करण्यास तयार असले तरीही त्यांना मोक्ष मिळत नाही. फक्त प्रयत्न करत राहतात, तर त्यांना असं मोक्ष मिळत नाही आणि पूर्णत्वास नेतात त्यांना मात्र मोक्ष मिळतो असं ते म्हणतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीचा तळमळ असेल तर विहित नियमाचा अवलंब कर, त्याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजाच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतो त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारात तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अमरीश, दुर्मुकेश व राम इत्यादी उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. त्यानंतर शेवटला आता एवढं सर्व काही त्या मंत्र्याने सांगितलं आणि मंत्र्यांना सांगल्याच्या नंतर शेवटी आणखी मंत्री काय म्हणतो की या जगामध्ये बरेच असे काही जे ऋषी असतील, मुनी असतील, जे काही देव असतील, जे बी त्या देवाचे नाव दिले किंवा काही जे अशी परिवर्जा घेतलेले लोक असतील, तर असे बरेच काही जे आहेत की त्यांनी सुरुवातीला परिवर्जा घेतली आणि त्यानंतर काही दिवसानं ते त्या वनामध्ये राहत असलेले सोडून आपल्या घरी राहायला आले. त्यामुळं तू सुद्धा आपल्या घरी चल असं त्या ठिकाणी ते मंत्री म्हणतात. आणि त्यानंतर राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्यांचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबंध होते व कंटाळवाणे किंवा उतावळपणाचे नव्हते. आणि एवढं मंत्र्यांना सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुद्धानं त्याला परत आणखी उत्तर दिलं आणि ते उत्तर देताना त्याला समजल अशा भाषेमध्ये समजून सांगितलं. आणि ऐकताना सुद्धा कुणाला कटाळा येणार नाही किंवा कोणाला बोर होणार नाही किंवा लय वेळ झाला मी ऐकालो आता मला बोर होत आहे, मला उठून गेलं पाहिजे असा कंटाळवाना काही जे काय असतो ना, तर अशा प्रकारचं कोणाला वाटणार नाही. अशा प्रकारे अशा हिशोबामध्ये समजून सांगितलं. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दाने होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तुस्थितीचा सत्याचे मी स्वतः आकलन करेल. यानंतर बुद्धाने त्या ठिकाणी काय सांगितलं की या जगामध्ये काही वस्तू अस्तित्वात आहेत आणि या शंकेचे त्याच्यापासून काही शंका निर्माण होणारे आहेत, तर त्या शंकेचं निरीक्षण माझ्या दृष्टीनं दुसऱ्याच्या शब्दाने होणार नाही, ते माझ्या शब्दाने होणार आहे किंवा माझ्या अभ्यास करण्याने होणार आहे. आणि तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यानंतर त्या वस्तुस्थितीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करल. म्हणजे या जगामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूपासून कसं आकलन तयार होते, कोणत्या कोणत्या वस्तूपासून कसं दुःख तयार होते आणि कोणत्या कोणत्या वस्तूपासून कसं आनंद तयार होतो यावर मी काही ना काहीतरी शोधून काढल, आकलन तयार करेल असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रह आणि युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. आणि आज्ञा म्हणजे अज्ञानाने ज्या माणसाने समजा त्याचा अभ्यास करून कोणती ना कोणती कृती आहे हे खरी आहे की खोटी आहे हे न समजता जे शिक्षण घेतलेल्या माणसाला जे समजते की नाही, तर तशा माणसाने जे विचार केलेला आहे असा किंवा एखादा जे वादग्रस्त काही नियम असेल किंवा काही सिद्धांत असेल तर अशा शेकडो पूर्वग्रहाने युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करणार नाही. भले मी समजा शेकडो हजारो माणसांना अगोदर ते मान्य केलं असेल, परंतु ते अडाणी होते त्याच्यामुळे त्यांना अनपढ मनाने मान्य केलं, देवधर्म केलं, सगळंच काही केलं. परंतु मी एक सुज्ञान आहे किंवा माझ्यासारखे जे काही सुज्ञान आहेत, अभ्यासक आहेत, तर तो अशा कोणत्याही गोष्टी स्वीकारू शकणार नाही. कोणता सूक्ष्म मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील आणि त्यानंतर कोणता एखादा चांगला हुशार किंवा एखादा समजदार माणूस किंवा एखादा शिकलेला माणूस हा दुसऱ्यावर एखादा अवलंबून राहील का? नाही. दुसऱ्यावर कोण अवलंबून राहते? एखादा अडाणी माणूस, म्हणजे त्याला आपल्या जीवनाचं काही सत्यच माहित नसते.
तर तो मला काय काम करायची गरज आहे, हाय माय हाय मै बाप आहे कमावतात मी खातो, परंतु तो कधी काम करत नाही. परंतु जो शिकलेला असतो, ज्याला समजलेला असते, सर्व त्यात ज्ञान झालेला असते, आणि त्यामुळं तो तेव्हा त्याच्या लक्षात येते की बाबा मी बसून चालणार नाही, किंवा मी माझ्या आई वडिलांच्या जीवावर बसून खाल्लेलं चालणार नाही, कारण कधी ना कधी मला कमावच लागणार आहे. त्यामुळं मी माझ्या आई वडिलांच्या जीवावर का बसून खाऊ हे त्याला समजते. आणि मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे असते. आणि मानवजात म्हणजे माणूस हा कसा असतो की एखाद्या अंधारामध्ये, आता एक तर अंधार आणि तिच्यामध्ये मार्ग दाखवणारा दुसरा आंधळा. आता खरं पाहिजे तर अंधारामध्ये हा अंधारात मार्ग दाखवू शकतो, जो आंधळा नाही असा मार्ग दाखवू शकतो का? नाही, कारण त्याला अंधारातली सवयच नसते, त्याला फक्त उजेडातली सवय असते. परंतु जो आंधळा माणूस असतो त्याला उजेड काय आहे आणि अंधार काय हे माहितीच नसते. त्याच्यामुळे बघा ते कधी बी बरोबर, आता एखाद्या घरात जर आंधळा माणूस असेल ना, तर त्याला दरवाजा कुठं आहे बरोबर माहित राहते, आपलं घर कुठं आहे बरोबर माहित राहते, घरामध्ये पाण्याचा सुद्धा एखादा माठ आहे भांड आहे ते कुठं आहे ते बरोबर त्याला माहित राहते, घरामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवली आहे त्याला बरोबर माहित राहते की नाही. पण समजा त्याच घरामध्ये ज्याला डोळ्यात एखादा माणूस आहे पटकन लाईट गेली, तर ते रोज बघते, समजा ते एखादा पाण्याचा माठ असेल, रोज बघते त्या पाण्याच्या माठाकडे, पण तरी तो पाण्याच्या माठाकडे जाऊ शकते का? जाऊ शकत नाही. तर अशासारखी ही गोष्ट आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्य प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. त्यानंतर आणखी बुद्ध काय म्हणतात की या जगामध्ये समजा सत्य म्हणजे काय आहे की जे काही खरं आहे, आणि खरं काय आहे हे जरी एखाद्या माणसाला समजलं नाही तरी सुद्धा चांगल्या आणि वाईटाविषयी काही संदेह असेल ते आपल्याला समजलं नाही तरी माणसाने आपले मन हे फक्त चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. म्हणजे चांगलं काही जे असेल त्याच्याकडेच आपलं मन घालावं असं त्या ठिकाणी म्हणल्या जाते. आणि सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. आणि जेव्हा माणूस हे एखादं काम करताना जे आपल्याकडून काहीतरी सत्य वृत्ती ठेवते, म्हणजे खऱ्याची वृत्ती ठेवते की बाबा मी काही काम करायलो ना तर हे मी माझ्या भल्यासाठी करायलो, हे जे काम करायलो ना मी इतरांच्या भल्यासाठी करायलो, असा जेव्हा आपला भाव आपल्या मनामध्ये निर्माण होते, तर तेव्हा मात्र एखादी गोष्ट तेवढी सत्य जरी नसेल किंवा तेवढी चांगली जरी नसेल तरी मात्र त्यामुळे आपलं जे आपण जे ते तयार करतो, आपण जे श्रम करतो, आपण जे मेहनत करतो ना, तर ही मेहनत सुद्धा भले ते फळ कसे असो परंतु आपण केलेली मेहनत सुद्धा आपल्याला कल्याणकारक ठरते, लाभदायक ठरते. परंतु ही पवित्र परंपरा आज निश्चित आहे ते पाहिल्यानंतर ही विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले तेच बरोबर आहे हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजे निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वशी निर्दोष आहे तो सत्याचा आपला करणार नाही. आणि या ठिकाणी परत काय सांगलं की या जगामधलं काही जे पवित्र असेल, जे निश्चित प्रकारचं आहे आणि आपले जे काही कर्मभाव असे हे चांगला हेतू ठेवून आपण समोर केलं पाहिजे. आणि त्यामुळं ते कधी ना कधी समजा आपल्याला एखाद्याचं भले फळ मिळणार नाही, परंतु आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीमुळं आपलं पुण्य वाढणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगले जाते. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणं ही प्रमाण होऊ शकत नाहीत, कारण कर्तव्य ठरवताना त्यांनी प्रतिज्ञा भंग केला आहे. अशाने उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येईल. आता या ठिकाणी जेव्हा मंत्र्यांनी सर्वात शेवटी जे उदाहरण सांगितलं होतं बुद्धाला की याच्या अगोदरचा इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये बरेच काही लोक जंगलामध्ये राहायला गेले, परिवर्तन घेतली, काही दिवस त्याने संन्यास भोगला, वनामध्ये राहिले आणि त्याच्यानंतर परत आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरी आले, परत तिथं आपल्या घरामध्ये राहिले. हे जे तुम्ही उदाहरण सांगितले, आता त्या उदाहरणामध्ये त्याने काय काय सांगितलं होतं की हे जे काही हे असेल समजा काय म्हणतात त्याला महादेवचे नाही काय म्हणतात त्याला राम वनामध्ये गेला होता ना, तर याची उदाहरणं दिली होती. अमरीश, द्रुमकेश, राम इत्यादी उदाहरणं दिली. तर त्या ठिकाणी या उत्तराला बुद्ध काय म्हणतात की हे जे तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत तर हे उदाहरणं हे काल्पनिक आहेत,
ते सुद्धा मला खरे वाटत नाही। त्यामुळं ते जे तुम्ही उदाहरण दिलं हे उदाहरण माझ्याजवळ ठराविक असं किंवा मला पटण्यासारखं दिसत नाही किंवा मला ते लागू होत नाही असं बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात। म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडील, परंतु इंद्रिय सुख भोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परतणार नाही। त्यामुळे बुद्ध ठामपणे काय सांगतात की जरी समजा कदाचित एखादा सूर्य असते तर हे सूर्य पृथ्वीवर पडेल, सूर्य पृथ्वीवर पडते का नाही पडत, पण कदाचित असं होऊ शकेल समजा की सूर्य पृथ्वीवर पडेल आणि जे हिमालय पर्वत आहे ते सर्वात मोठं पर्वत म्हणतात, तर हे पर्वत आपली जागा सोडेल आणि आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाईल। परंतु मी माझ्या मनामध्ये जे काही दृढ निश्चय केलेला आहे तर या दृढ निश्चयापासून मी कधीही वेगळा होणार नाही किंवा मी माघार घेणार नाही। आणि असं त्या ठिकाणी बुद्ध त्या पुरोहिताला सांगतात। मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करील, पण माझे उद्दिष्ट साधे केल्यावर ना मी घरी परतणार नाही। त्यानंतर आधी बुद्ध काय म्हणतात की एखादा मी भडकलेला जे काही मोठा अग्नी आहे, जाळ आहे, तर मी एक तर त्या जाळामध्ये प्रवेश करल, त्या जाळामध्ये उडी टाकल, परंतु मी घरी जाणार नाही। एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ भावना निश्चयानुसार पुढे चालू लागले। आणि एवढं तथागत त्या पुरोहिताला मंत्राला बोलले आणि बोलल्याच्या नंतर परत तिथून उठले आणि आपलं ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं, ज्या रस्त्याने आपल्याला जायचं होतं त्या रस्त्याने बुद्ध जाण्यासाठी निघाले। त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले। आणि जेव्हा बुद्ध तिथून त्यांच्या वाटेने निघाले तर त्यानंतर हे जे काही मंत्री होते, जे पुरोहित होते, तर यांना काय करावं ते सुचना, आपण आता परत जाऊन शत्रुघ्नाला काय उत्तर द्यावं हे सुचना, किंवा बुद्धाने जे काही मार्ग सांगितले आहे तर ते त्यांच्या डोक्यामध्ये असा बसला की त्यांच्या त्या शिक्षणा म्हणजे त्याने जे सांगितलं ते त्या प्रवचनाचे वेगळे बी त्यांना काही सुचना। म्हणून काही वेळ त्याने काय केलं, बुद्धाचाच पाठलाग करत करत बुद्धाच्या पाठीमागे थोड्या वेळपर्यंत गेले आणि थोडा वेळ गेल्याच्या नंतर तिथून वापस फिरले आणि परत आपली जी नगरी होती तर त्या कपिलवस्तूकडे गेले। राजपुत्रविषयीच्या प्रेमामुळे आणि राज्यातील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले। आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्या हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टी काढू शकत नव्हते। आता जेव्हा ते पुरोहित आणि मंत्री माघारी फिरले आणि कपिलवस्तूकडे जात होते, तर कपिलवस्तूकडे जात असताना या युवराजवरचा किंवा सिद्धार्थावरचं जे काही त्यांचं प्रेम होतं, जे काही प्रेम भाव होता, तर त्या प्रेम भावामुळे याने काय करायचे, थोडं समोर बघू लागले, थोडं मागे बघू लागले सिद्धार्थाकडे, थोडं आणखी समोर आपल्या वाटाकडे बघायचं, आणखी थोडा वेळ इकडं बुद्धाकडे बघायचं। आणि असं करत करत एक तर त्याला कपिलवस्तूला बी जाऊ वाटणार आणि एक तर त्याला बुद्धाला बी सोडू वाटणार, म्हणजे इकडे बी जाओ तिकडे बी जाओ, म्हणजे त्यांचं जे मन होतं तर हे मन स्थिर नाही राहिलं। घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी। आणि जेव्हा दूरपर्यंत बुद्ध गेल्याच्या नंतर हे कपिलवस्तूकडे जात असताना त्यांना प्रश्न पडला आणि प्रश्न पडल्यानंतर ते दोघं एकूण सांगू लागले की आपल्याला राजानं काय सांगलं होतं की काहीही करून सिद्धार्थाला समजून सांगायचं आणि त्याला वापस घेऊन यायचं, परंतु आपण सिद्धार्थाला समजून सांगण्यामध्ये अयशस्वी झालो। आपण जे काही सांगत होतो हा सिद्धार्थचा काही जे दूर निश्चय होता तर त्या निश्चयापासून त्याने दूर गेले नाही आणि आपल्यासोबत वापस येण्याचे त्याने नाकारलं। आणि आता आपण सिद्धोधनाकडे जायचं आणि सिद्धोधनाला काय सांगायचं आणि आपण कोणत्या मनाने सिद्धोधनाकडे जावं हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला। आणि त्यामुळे त्यांची जे म्हणतात ना एखाद्यावर विचार आपल्या मनात चालू असले की जाताना जसा रस्ता बी उरकत नाही, तर त्याप्रमाणे या मंत्र्याची गत सुद्धा या ठिकाणी झाली होती। तर अशा प्रकारे आज हा दुसऱ्या खंडातला चौथा भाग या ठिकाणी आपण संपवित आहोत। बाकीचं उद्याच्या भागामध्ये बघूया। साधु साधु साधु।